ते विचित्र परिस्थिती होती ती. ते तुम्हाला 23 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला काही सापडलंच नाही सापडलं नाही, मला काही सोर्स नाही मिळाला. मी खूप शोधलं तिथे. तिथून परत तुम्ही निघूनच आला? मग मी हताश झालो. मला हताश झालो म्हणण्यापेक्षा मला लिटरली त्या कमिशनरांनी मला काउन्सिलिंग केलं. ते म्हणाले की तू मिसिंगची कंप्लेंट दे, तू परत जा, आम्ही आहोत इथे, आम्ही शोधतो, आमचे रेस्क्यू ऑपरेशन चालूच राहणार आहे, तू किती दिवस थांबणार आहेस इथे? 4 महिने तुम्ही थांबला? 4 महिने तिथे थांबलो. काय करणार ना, आई वडील सापडले नाहीत ना? नाही सापडले ते. पण शेवटचा दिवस काय होता सर 23 ऑक्टोबरचा तुमचा? मी खरं सांगू सर, मी तिथे एकटा माणूस होतो आणि वडिलांचा जनसंपर्क इकडचा आणि त्यांची मित्रमंडळी इकडची सगळेजण मला फोन करायचे, काय झालं काय झालं. आता माझ्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. माझी अशी परिस्थिती होती, उत्तर काय देऊ? नाहीच म्हणता येत नव्हतं आणि हाय म्हणता पण म्हणता येत नव्हतं. माझी अशी परिस्थिती होती. मग मी शेवटचे 4 दिवस मी खोलीत शांत बसून होतो. स्वतःला आधी तयार केलं की बाबा आपल्याला काय करायचं जाऊन. आता काय, आता घर तर उघड्यावरच आलं होतं. आम्ही तिघही भाऊ बहीण, माझं वय वर्ष 30 होतं, ते सगळेच उघड्यावर आलो होतं आम्ही. आता करायचं काय, तोंड कशी द्यायची, काय कसं करायचं, माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना कसं सांभाळायचं, घर कसं उभं करायचं, परत अनेक गोष्टी डोक्यात होत्या. वडिलांची लोक मित्रमंडळी जी घरी येत आहेत त्यांना काय सांगायचं, बरं सांगायचं तर खरंच सांगायचं, खोटं तर सांगता येत नाही. मग काय द्यायची, काय उत्तर? अनेकांच्या भावना आहेत ना, प्रत्येकाच्या. मित्र म्हणून आहेत, कोणी आजोबा म्हणून असतील, बरोबर, कोणी चुलते म्हणून होते, कोणी अनेक अशी नाती होती त्यांच्यापाशी जोडलेली. त्या प्रत्येक नात्याला उत्तर मला द्यायचं होतं ना, आम्हाला मिळालंच त्यातून. क्या बात आहे, क्या बात. कारण की आम्हाला जे मिळालेलं आहे, आमचे वडील कुठं ना कुठेतरी कुठल्या जत्रेत यात्रेत कुठेतरी खेळले असतील, लोकांनी प्रेम दिलं, पैसे दिले, त्यांनी दिलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. येस सर, येस सर. आणि ते इथपर्यंत आलो तर आमचंही काम आहे परत त्यांनाच द्यायचं. फार मोठी गोष्ट आहे साहेब. जय हिंद, जय भारत. आज आम्ही अमेरिका या ठिकाणी आलेलो आहे. पाठीमागे व्हाईट हाऊस आहे बघा, हे व्हाईट हाऊस आहे. हे व्हाईट हाऊस महाराष्ट्रामध्ये आहे, पुणे या ठिकाणी आहे. मला एवढंच सांगायचं आहे, या व्यक्तीचं नाव आहे अमोल दळवी, ज्यांच्या वडिलांचं नाव आहे नारायण दळवी. आणि नारायण दळवी एक मोतीबाग तालमीतले नामांकित मल्ल. 1973 साली यांना ही ढाल मिळालेली आहे. ही ढाल आहे ती 1973 सालची त्यांची ढाल आहे. ही ढाल म्हणजे साधी ढाल आहे, पण ही काय सांगून जाते, त्या माणसाचं शौर्य सांगून जाते. अशा त्यांना अनेक ढाली मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना ही मेडल मिळालेले आहेत. एक सिल्वर आहे, हे ब्रॉन्झ आहे, हे 2 गोल्ड आहे. ही 1984चा आहे, 1983चा आहे, 1982चा आहे आणि त्याचबरोबर हे 1981 दरम्यान मेडल आहेत. ही त्यांची मिळगत आहे. ते आज आमच्यात हयात नाहीत, पण त्यांचे चिरंजीव आज आमच्या बरोबर आहेत. हे सुद्धा जरी व्हाईट शर्टमध्ये दिसले असतील, पण ह्यांचा अर्थ असा नाही की ह्या माणसांनी तालीम केलेली नाही. यांनी तालीम केलेली आहे आणि पुणे या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि आज त्यांच्या लॉनमध्ये आम्ही आलेलो आहे. हे जसं व्हाईट हाऊस सारखं दिसणार आहे, पण त्यांचं लॉन आहे, जे लग्नाचं वगैरे कार्य किंवा शुभ कार्यासाठी या लॉनचा वापर केला जातो. पुण्यातील भरपूर लोक इथे येतात. तर अशा महान व्यक्तीच्या घरी आलेलो आहे. त्यांच्याकडून थोडासा इतिहास आपण थोडा जाणून घ्यायचा आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. थोडंसं तुम्ही तुमचा परिचय द्या पहिला. माझं नाव अमोल नारायणराव दळवी. बरोबर. मी पैलवानाचा मुलगा. बरोबर. लाल मातीतलंच नातं आमचं. वडील पैलवान होते. वडील 60च्या दशकातून तर ते 1986 पर्यंत त्यांनी कुस्ती केली. तोपर्यंत सेवा केली मातीची. त्यानंतर म्हणजे 86 मध्ये म्हणजे माझा जन्म 82चा. आणि वडील 86 पर्यंत खेळत होते. तुमच्या जन्मानंतर 4 वर्ष खेळत होते. बर. असं 86 पर्यंत त्यांनी सेवा केली. त्यानंतर आता ते रक्तातूनच आलं. बरोबर. त्याच्यामुळं बरेच म्हणजे मला जसं कळायला लागलं तसं म्हणजे मी लहानाचा म्हणजे वयाच्या 4थ्या वर्षापासून तालमीत न्यायला त्यांनी चालू केलं होतं मला. तालमीत ते त्यांचं त्यावेळेस मल्लांना शिकवायचं, पैलवान घडवायचे, ही सगळी ते सुटल्यानंतर त्यांची ती चालूच होती सेवा.
बरोबर. म्हणजे स्वतः खेळ थांबल्यानंतर दुसऱ्यांचा खेळ घडवायचा हा. हे त्यांनी चालू ठेवलेलं होतं. त्या ह्याच्यामध्ये मग आम्ही पायाला पॅन्टीला धरून आम्ही तालमीत जायचो, आपलं तिथे बघायचो. तेव्हापासून जे 4थ्या वर्षापासून होतो, त्या अंगाला माती 4थ्या वर्षी लागली पहिली. बापरे बाप. तर तेव्हापासून ते चालू केलं. तर खेळ चालू होता माझा, मलाही ती सेवा करायची संधी मिळाली. मग तुम्ही थोडी फक्त वर्ष. पुणे या ठिकाणी सराव केला का कोल्हापूरला पण मोतीबागला नाही, वगैरे होता? मोतीबागलाही होतो. म्हणजे पुण्यात मोतीबागला किती वर्षी केला? आम्ही पुण्यामध्ये माझं खरं म्हणजे तालमीमध्ये राहून जर का म्हटलं तर तसं फार वर्ष नव्हतं, कारण की शिक्षण आणि तालीम हे दोन्ही सांगड. तुमचं शिक्षण काय झालं? माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं. हॉटेल मॅनेजमेंट झाला. हॉटेल मॅनेजमेंट झालं माझं. ओके. आणि 2002 साली आपलं 2000 साली ऍडमिशन घेतलं. 2005 ला मी पास आउट होतो. बरोबर. आणि त्यानंतर त्याच्या मग आधी तुमच्या इकडे या बिझनेस मध्ये तुमच्या उतरला. मग मी 2005 पासून ते 25 वर्ष आता ह्याची सेवा करतोय. बरोबर आहे. मग तुमची तालीम कोणती होती पुण्यामध्ये? पुण्यामध्ये सुभेदार तालमीत होतो. म्हणजे वडिलांची सुभेदार तालीमच होती. काका, वडील, चुलत भाऊ, आत्ते भाऊ, म्हणजे सगळे तुमच्या घरची सुभेदार तालमीतलीच? हा, म्हणजे आमची घरातली कमीत कमी 12-15 जण तालमीत असायची. तुमच्या आजोबांना तुम्ही पाहिलेलं का? आजोबांना पाहिलं तर. मग आजोबा पैलवान होते? आजोबा शेतकरी होते आमचे. हा. पण त्या काळात आजूबाजूला थोडस जे काही बघायला मिळायचं किंवा काही थोडस उणीव जाणवायची, त्यातून मुलं पैलवान करायची. हे आजोबांचं विचार? हा, ती आजोबांची इच्छा. म्हणजे तुमच्या वडिलांच्या पासून तालीम खऱ्या अर्थानं पैलवान वडिलांच्या पासून सुरुवात झाली? बीज रोवलं आजोबांनी. हा. मग त्यावेळेला माझे वडील नारायणराव दळवी, काका शंकरराव दळवी हे सगळ्यात पहिले तिथे मग तालमीत होते तसे. बरोबर. मग आता पहिलं तुम्हाला तुमचं विचारतो, मग तुमच्या पप्पांचं विचारतो. तुम्ही ज्यावेळी कोल्हापूरला मोतीबाग तालमी सराव करायला गेला त्यावेळी तुम्ही न्यू मोतीबाग का मोतीबाग अशा दोन होत्या ना तालमी? न्यू मोतीबाग आणि मोतीबाग, जुनी मोतीबाग अशी होते. दोन होत्या. हा. मग तुम्ही कोणत्या तालमीत? आम्ही दोन्हीकडे, तसं प्रेम दोन्हीकडे वाटता येत नाही. हा. तसं वडील होते मोतीबाग मध्ये. हा, जुन्या मोतीबाग मध्ये ज्याला दोन्ही वेगळ्या वेगळ्या नव्हत्या. हा हा. त्या अशा ह्याच्यात होत्या. आणि पण शेवटी कल हा वासदाकडे नेहमी राहतो. तर त्यावेळेला मग आम्ही आंधळकर वासदांच्या इथं मी राहिलो होतो. बरोबर. मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही दोघं राहिलो. बरोबर. किती वर्ष राहिला तुम्ही तिथं? आम्ही तिथं काही महिने राहिलो. बरोबर. कारण की परत इकडं तब्येत चांगली करायला गेला होता? हा, म्हणजे थोडासा सराव आणि तिथलं हवा कोल्हापूरची आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये तुमचं एवढं मान्य आहे ना पुणेकरांना की बाबा कोल्हापूरमध्ये माणूस गेला तर जरी काठी पैलवान गेला तर तिकडे प्रॉपर पैलवान होणं इकडे येतो. बरोबर ना? नक्की. तिथं काय होतं म्हणजे पुण्याला उद्योग खूप आहे. बरोबर. कोल्हापूरला फक्त तोच एक उद्योग आहे. पैलवान की हाच उद्योग आहे. पैलवान की हाच उद्योग, दुसरा कोल्हापूरला उद्योगच नाही. म्हणजे हे गव्हर्नमेंटने ऐकलं पाहिजे. पुण्याला सगळे उद्योग दिले तर आमच्या भागात उद्योग नाहीत, म्हणजे कोल्हापूरला उद्योग नाहीत. कोल्हापूरला फक्त पैलवान की हाच उद्योग आहे. नाही, पण कोल्हापुराने कोल्हापुराला आज ऑलिम्पिक खाशाबा जाधवांना मिळालं, कोल्हापूरने दिलं. देशाला नाव मिळवून दिलं, कोल्हापूरने दिलं. येस साहेब, येस साहेब. तोच जो एक तुमच्या वडिलांच्या कुस्त्या सुद्धा या कोल्हापूरच घडवल्या. बरोबर ना? हा. म्हणजे कोल्हापूरने, मी तेच सांगतोय, जो कोल्हापूर जो उद्योग करतोय तो देशाला जड पडतोय एवढा उद्योग आहे कोल्हापूरचा. बरोबर बरोबर. मग तुम्ही ज्यावेळी मोतीबाग मध्ये सराव करत होता, बरोबर, गणपती आंधळकरांचं वस्ताद म्हणून कशी शिकवण होती हो तुम्हाला? आता ते वडील नामांकित पैलवान होते, त्याच्यामुळं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा मवाळा होता. पण मला तेवढी एक भावना होती की वडिलांचं नाव चांगलं आहे, त्याच्यामुळं आपण त्यांनी काय बोलायच्या आतमध्ये आपण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे करून दाखवणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यामुळं कुठंतरी असं वाटायचं ना की म्हणजे ते नजरेतून कळत असतं वाटतं त्याच्या की त्याचं मन भरलंय का नाही. बरोबर. जोपर्यंत ती नजर कळत नाही ना ती भरलेल्याची, तोपर्यंत आपल्याला करतच राहायला लागतंय. आणि समजा तुम्ही आता एवढं सराव केला, मग आंधळकर वस्ताद तुम्हाला कधी असं शिव्या दिल्या किंवा रागवली कधी झालं का? नाही, खूप शांत स्वभावाचे होते ते, मला तर माहिती आहे. पण आता कोल्हापूरची ती पद्धत आहे करून घ्यायची, ती शिवी नाही म्हणता येतो. नाही, शिवी नव्हती ही, म्हणजे कोल्हापुरी रांड्याच्या शिवी नव्हे. आय एम सॉरी. प्रेम तुम्हाला व्यक्त करता येतोय, त्यातून रागही व्यक्त करता येतोय. बरोबर. दोन्ही एक तो सवडीचा शब्द येतो. होय होय. प्रेमाने शिवाय दिला जातो होता. बरोबर. त्याच्यामुळे फेमस होती ना आंधळकरांची,
हा आणि त्या ह्याच्यामुळे तो मग कधी आजपर्यंत त्यांनी म्हटलं नाही, पण रोज झाल्यानंतर तुझं आहे का, खाणं पिणं व्यवस्थित चाललंय का, सगळी जरी बाजूला गेली तरी बाजूला जाऊन विचारणार. म्हणजे असं कुणाला दिसलं नाही पाहिजे, जाताना म्हणलं काय चाललंय, ये इकडं, बरोबर मग चल, हाताला धरून पुढं दारापर्यंत न्यायची आणि म्हणजे काय चाललंय तुला, व्यवस्थित आहे सगळं, पुरतंय का सगळं व्यवस्थित, कोण त्रास तर नाही देत ना. आणि असं एक आपुलकीचे शब्द नेहमी त्यांच्याकडून राहायचे. आणि तिथून बाहेर गेलं, आपलं मार्केट आणायला गेलं की दादूमा भेटायचे, असायचे 2 तालमीच्या मध्ये. दादूमा विचारायचे काय चाललंय तुझं, किती जोर मारलं, बैठक किती मारल्या, लढत किती वेळ केली. म्हणजे मला रिपोर्टिंग 2 जणांपाशी द्यायला लागायचं. म्हणजे न्यू मोतीगाव बागला आणि मोती बागला असं दोन्ही ठिकाणी रिपोर्टिंग देत होतं. बर. पण ते आपुलकीचं होतं सगळं. आणि ती मी म्हंटल ना की म्हणजे केलेलं कष्ट तुमचं वाया कधी जात नाही. म्हणजे वडील ना त्यावेळेला तिथे माझ्याबरोबर नव्हते, पण एक आपण म्हणतो ना की त्यांनी केलेलं कष्टाचं त्यांना ते वस्तात त्यांची जे होते त्यांना माहिती होतं पोरग कमी नाही करायचं. त्याच्यामुळे ती विचारपूस आणि ती आपुलकी राहायची. जिव्हाळा होता का? जिव्हाळा खूप असायचा. पुण्याचे आहात पण कोल्हापूरला तुम्ही आता तालमीत होता, तुम्हाला असं कधी जाणवलं का बाबा की ही माणसं वेगळी आहेत, आम्ही वेगळा आहे, इकडं आलोय आणि इथं कशाला आलोय, मी चुकलो असं वाटतं का? कोल्हापूरला भरभरून प्रेम दिलेलं आहे. काय सांगताय? कोल्हापूरमध्ये कधी प्रेमाला कमी नाही, जिव्हाळ्याला कमी नाही, जीवाला जीव देणारी माणसं आहेत. पैसा कोणाकडे कमी जास्त असेल प्रश्न तो नाही. कोल्हापूरला तर कोल्हापूरचं श्रीमंतीचं काय म्हणतं, कोल्हापूर जुनं श्रीमंत आहे. आता श्रीमंती मिळाली तशी. ती माणसं पैशानी पण आहेत आणि मनाने पण आहेत आणि शरीराने पण श्रीमंत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ही कोल्हापूर तिन्ही फार मोठी उपमा आहे आमच्यासाठी, लोकांसाठी. आणि ती आहे, मी उपभोगलेली माणूस आहे तो त्यातला. भेटलेलो आहे माणसांना. कधी तुमच्याकडे जर का तर एक संस्कृती जी आहे ना, म्हणजे प्रश्न तो नाहीये तुम्ही प्रगत व्हायचं असतं. प्रगत होत असताना तुम्ही संस्कृतीला एकाला हाताला धरून प्रगत होणं जे म्हणतो ना, ते कोल्हापूरमध्ये आहे. क्या बात, क्या बात. हे खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. आता ते आणि तिथं काय आहे, मी तर म्हणतो देवाने तसंच ठेवावं, महालक्ष्मीने ते तसंच राहू दे कोल्हापूरला. कारण पण आता हा एक प्रश्न विचारतो, तुम्ही जेव्हा मोतीबाला सराव करत होता बरोबर, तेव्हा वडिलांचा अप्रत्यक्षरित्या तुमच्या धाक होता का? म्हणजे आंधेकर असताना समजा वडिलांना जाऊन सांगितलं, वडील परत येऊन मला रागवणार, त्यामुळे मला करायलाच पाहिजे, असं एक धाक होता का? अशी म्हणालं ना की ती वस्तादांच्या नजरेमध्ये ती एक दिसायचं यांचं मन भागलंय का. बापरे. मन भरत नाही तोपर्यंत आपण करायला लागतंय. नाही तर ते वस्ताद ना कायम असं बघत असतात, त्याचं चाललंय का. ज्या वेळेला त्यांचं मन भरतं ना, ते दुसऱ्या माणसाकडे बघायला चालू करतात. त्यावेळेला आपण समजायचं की आपला व्यायाम पूर्ण झाला, आता आपण मातीत उतरायला काय हरकत नाही. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही त्यावेळी तालीम केली, आता बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही तालीम केली, परत तालीम तुम्ही सोडली बरोबर, तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये आला. पण त्यावेळीचा व्यायाम केल्यामुळे तुम्हाला आता शरीरावर असं काय वाटतं का, म्हणजे थोडं शरीरावर मी मजबूत असं वाटतं? मी आजही या व्यवसायाला, माझं आता 45 वय आहे, आजही या व्यवसायामध्ये मी 18 तास 20 तास काम करू शकतो. आणि त्या व्यायामामुळे हे झालं, व्यायामामुळे. त्याच्यानंतर मी आपल्याला जिमचं व्यायाम करत नाही, आपल्याला व्यायामाला लागते 6 फूट बाय 3 फूट जागा दंड पाहिजे, तेवढंच पुरेसं असते आपल्याला. बरोबर. त्या ह्याच्यामध्येच जे काही केलेलं होतं, त्या ह्याच्यामध्ये जे काय आजही कधी वेळ मिळाला, कधी मध्ये झाला, तेवढ्या जागेमध्ये कुठेही मिळते ती जागा. क्या बात, क्या बात. आणि त्यातच होऊन जाते आणि त्यातच टिकलेलं आहे, आजही टिकलेलं आहे. बरोबर. माझ्या आयुष्यामध्ये मी दुसरं आता कान फुटलाय म्हणजे तुम्हाला पैलवान म्हणून बोलत आहेत का? नाही बोलतच का? नाही गेले की ओळख होते पैलवानाला. ज्याला कळतं त्याला कळतो, ओळखतो. मी आता मी गाडीतून चाललो 4 व्हीलर मधनं आणि मला कोण कान फुटलेला पोलीसवाला भेटला, पैलवान भेटला, लगेच ओळखतो मी. माझं एकदा तसं झाला होता इन्सिडेंट. माझा कान फुगलेला इकडं थोडा आहे. तर ते एकदा आमच्या इथं राहतो त्या ठिकाणी बाहेर आमचं घराच्या शेजारी पुढे एक बिल्डिंग होती आमची, पुढं एक हे होता आपली गाडी लावणारा माणूस. तर गाडी लावणारा माणूस होता, तर त्यावेळेला एक पोलीस कर्मचारी आले आणि त्यांना विचारणा केली आणि मी नुकताच मागच थांबलेलो. मी म्हणलं आपल्या इथलं माणूस जाऊन जरा बघावं, म्हणलं साहेबांना जरा विनंती करावी काय, कारण की ते बिचारा 2 रुपये तसंही मिळणार होतं, तसं काही फक्त ते संध्याकाळच्या गाडी लावायचं. ते साहेब तिथे आले, थांबले
आणि त्याला विचारपूस करायला गेलो. तेवढ्यात मी गेलो तिथं. म्हणलं साहेब ते इथं बेळ पाणीपुरीची गाडी लावतात तशी आणि संध्याकाळची लावतात, तेवढी मुभा द्यावी थोडीशी काही. ते साहेबांनी तसं काही बघितलं नाही, माझ्याकडे निरखून बघत होते. म्हणलं मला समजलं नाही, म्हणजे त्यांना राग आला का काय आला काय माहिती. पण त्या माणसाने ओळखलं, तुम्ही पहिलवान का? म्हणलं हो. म्हणलं आता काय होतंय, हा एकदमच विषयाला सोडून शब्द होता पहिलवान का. म्हणजे मला समजलं नाही ना की यांनी, मी म्हणत काय त्यांना होतो आणि त्यांनी मला म्हटलं काय. बरोबर. ते म्हणलं होय. म्हणलं साहेब. म्हणलं नाही ठीक आहे. म्हणलं एवढी काळजी का, कुठले अनुचित प्रकार घडू दे. मी म्हणलं पण मला ते समजलं नाही. मी नक्की काय म्हणलं. तुम्ही म्हणलं कसं ओळखलं. म्हणलं तुम्ही आधी ओळखता, आपण एकमेकांना भेटलो का आधी. नाही नाही. मी म्हणलं कसं काय, तुमचा कान फुटला ना. बरोबर आहे, ही एक आपली दागिना आहे. तो दागिना आहे तो मिरवायचा असतो. म्हणजे मला माफ करा की माझे दोन्ही कान साबूत आहेत, माझी फुटले नाहीत. मी मिलिटरीत मी पहिलवानकी केली, त्याच्या अगोदर गावात पहिलवानकी केली. भरपूर वेळा वस्तादाने प्रयत्न केला माझा कान फोडण्याचा, पण मी फोडून घेतला नाही. ते माझ्यासाठी माझी ओळख लपलेली आहे, पण ह्या मार्गातून मी नाही. तुम्ही कार्य करतो. मी खरं सांगू, आज तुमची माझी ओळख झाली याच माध्यमातून झाली. आज मी खरं सांगू, म्हणजे मला मी तसं काही मोठा नाही किंवा मी तसं काही, मी फक्त त्या मातीची सेवा करतोय कारण की वडिलांनी रक्त जे दिलेलं आहे ते रक्तातून आलेलं आहे आणि ते मला करायचं आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे करताय ना, ते हे जे जे कोण कनेक्टेड आहे त्यांना तो मनी, ती माळ ओवायचं काम तुमचं चाललेलं आहे. ते हे बरोबर आहे साहेब. तुमचं म्हणजे मोठेपण आहे की आमच्यासारख्याला तुम्ही हे नाही. तुम्ही सांगा, म्हणजे मी आहे, माझ्याकडूनही नाही झालं ते प्रामाणिकपणे सांगतो. बरोबर की आम्ही लागलो परत काही ना काही 2 रुपये कमावण्याच्या मार्गाला लागलो, पण आमच्याकडूनही नाही झालं. तुम्ही सगळं पणाला लावून हे तुम्ही करताय. आज मलाही माहिती आहे, मी करतो. ह्या गोष्टीसाठी वेळ द्यायला तुम्हालाही घरी जाऊन विचारतात. म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला घरचे विचारत असतील, काय हो तुम्ही दिवसभर बाहेर गेलो, तुम्ही काय आणलं घरी. ते सगळं मोठी गोष्ट आहे ती. पण घरी गेल्यानंतर ज्यावेळी मी झोपतो संध्याकाळी, आमच्यापेक्षा जास्त समाधान तुमच्याकडे आहे त्याचं. ते झोप मात्र फसला लागते. ते समाधान तुमच्याकडे. जरी शिव्या दिल्या, जरी गेल्यानंतर काय तुम्ही आज आणलं, जरी काही आणलं नसलं तरी झोप मात्र प्रॉपर लगेच लागते. मोठी गोष्ट आहे. पण त्याच्यापेक्षा आनंद कुठला आहे की माझ्या मातीची, माझ्या पैलवानांची सेवा करतोय. कारण ह्या माणसाने एक काळ गाजवलेला आहे. आशाबा जाधवांनी 1948ला ऑलिम्पिकला गेलेत, स्वतःचं घर घाण ठेवलं. त्यांच्या गुरुनी स्वतःचं घर घाण ठेवलं खाशाबा जाधवांच्या, आणि ऑलिम्पिकला गेलेत. 6वा नंबर आला. 1952 परत हेल्सिंगला गेलेत. म्हणजे पहिले लंडनला गेलेत आणि परत हेल्सिंगला गेलेत. हेल्सिंगला सुवर्ण पदक आला असतं साहेब, पण गुरु त्यांचा कोच होता, तिथे प्रेझेंट नव्हता. आणि खाशाबा कुस्ती बघायला गेले होते आणि अचानक खाशाबा जाधवांचं नाव घेतलं. तिथल्या तिथे कापडं काढलीत आणि कॉस्ट्युम चढवला आणि आत माणूस गेला. आणि त्यावेळी त्या माणसाला सुवर्ण पदक मिळालं होतं, पण कोच न तिथं नसल्यामुळं ती फिरायला गेलतीत आणि त्या माणसानं काश्य पदक आणलं. तेच काश्य पदक आजपर्यंत महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे. ते अजून महाराष्ट्राला मोठं पहिलं वैयक्तिक काश्य पदक आहे साहेब. आता तुम्हाला मी हे विचारतो, वडिलांनी तुमच्या कोणाकोणाबरोबर कुस्त्या केल्या, कधी असं तुम्हाला सांगितलं का? वडिलांनी तशा सगळ्या पूर्ण 33 कुस्त्या झाल्या त्यांच्या मोठ्या. नाव सांगा. 33 नाही सांगता मला, काही ठराविक नाव सांगा. तर एक बबनराव आरगडे एक होते, त्यानंतर यशवंतराव गायकवाड एक होते, त्यानंतर रमेश ताकवले एक होते तसे, आणि आपले चोरगे एक होते. नरहरी चोरगेंच्या बरोबर झाल्या. नरहरी चोरगेंबरोबर एकनाथ चोरगेंबरोबर झाली ते. बरोबर. श्रीरंग माऊलीचे भाऊ दत्तोबा भिंताडेंबरोबर एक झाली होती. कुस्त्या अशा नामांकित 33 कुस्त्या केल्या होत्या त्यावेळेस. ही सगळे मोठ्या जोड झाल्या तशा, त्या एकमेकांच्या त्या ह्याच्यातून व्हायच्या. कंत्राटी कुस्त्या होत्या. कंत्राटी, ह्या सगळ्या कंत्राटी. तुमचे वडील कधी जुन्या आठवणी सांगायचे का? आता हे कुस्त्या झाल्या म्हणजे अग्नेल निग्रो, जिजो निग्रोची आठवण कधी सांगायची का? सांगायचं. मी सांगतो का, मी तालमीत होतो त्यावेळेलाही, म्हणजे आपलं हे वडील लहानपणी घेऊन जायचे त्यावेळेला ही मंडळी तालीम सोडून नव्हती गेली. काही वेळा तिथंच आजूबाजूला राहायची, सगळी जमायची, भेटायची. पण काही जण गावाला गेलेले. अण्णांना बघितलं का? स्वतः बघितलेलं आहे, मला खेळवलेलं आहे अंगावर त्यांनी दोघांनी. जिजू अण्णा
दोघांनी मला अंगा खांद्यावर खेळवलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ते आपल्या ज्यावेळी इथं राहायची, तुमची- तालमीत राहायची, ज्यावेळी कधी आली की तुमच्या लोकांनी आता जिजू अण्णांना मदत केली, ज्यावेळी जिजू अण्णांना बघितलं त्यावेळी तुमचे हावभाव काय होते हो साहेब? तुम्हाला काय वाटलं? अण्णाला आता ते अण्णांनी मलाही बघितलं त्या ह्याच्यामध्ये, त्यांना म्हणजे भरून आलं त्यांना. हा. म्हणजे ते जुनं असतं ना की मित्राचा मुलगा आहे, हा, मी ते खेळवलं आपल्या मुलासारखंच हो. लहानपणापासून. हम्म. प्रश्न आणि ते जवळ असतील, कारण की ही माणसं पैशा पलीकडची आहेत. मी यांनी पैसे कधी बघितलेलं म्हणजे त्याला किंमतच नव्हती पैशाला. खेळाला किंमत, माणुसकीला किंमत, त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे काही दिलं गेलं त्यात मला ते समजलं की एक ते निस्वार्थी प्रेम डोळ्यात दिसतं. ते कसा आहे बाळा तू, म्हणजे असं तुम्हाला गालावरून हात फिरवणार, असं म्हणणार तू कसं आहे काय आहे ते, ही आपुलकी जवळचीच लावू शकतात ती तशी. ती तुम्हाला आज असं गालावरून हात फिरून तुम्ही मित्राच्या मुलाच्या असं फिरवायचं एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर, आणि त्यानंतर तेवढंच परत तीच भावना एकसारखी ठेवायची एवढ्या वर्षानंतर. वडिलांची भेट झाल्यासारखंच एक प्रकार जाणवतो त्यांना ना. तेच झालं ना, माझ्या रूपात त्यांना तेच दिसले. ते म्हणजे मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला त्या सगळ्या भावना डोक्यात त्यांना आल्या होत्या, डोळ्यात आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर तीच जबाबदारी पण मग मला झाली, जी एका मित्रानं पार पाडायची होती. त्यांनी जेवढं जबाबदारीनं प्रेम दिलं, जेवढं भावनेनं प्रेम दिलं, तेवढ्याच जबाबदारीने मी त्यांना मदत माझी पण जे काय आहे माझ्या देवाच्या दयाने माझ्यापर्यंत आहे त्या मी करणं गरजेचं होतं. ते बरोबर बरोबर बरोबर. तुमचे वडील आता हयात नाही आहेत, बरोबर, त्यांची ओळख आता हयात आहे, बरोबर. ज्यावेळी त्यांचं काय थोडस वडील कशामध्ये हे झाले, ते तुमच्यापासून सोडून गेले तुम्हाला? आम्ही 2013ची घटना, आज 17 जून 2025 आहे. आज बरोबर 12 वर्ष झाली त्या घटनेला. आजची तारीख होती ती, आजच आहे, आजची तारीख होती ती 17 जून 2025. आज 12 वर्ष झाली त्या घटनेला. 17 जून 2016, 17 जून 2013ला तिथे महाप्रलय झाला. त्यावेळी उत्तराखंड मध्ये महाप्रलय झाला. हो, जम्मूला पाऊस जोरात झाला होता. हो, तर त्यावेळेला आमच्या घरी 11 जूनला त्यांचा लग्नाचा वाढदिवस असायचा वडिलांचा. बर. तर त्यांचं काहीतरी ते 12-13ला आधीचं तिकीट होतं, पण हे घरचे म्हणाले की मित्र मंडळी चाललेली, तर ते म्हणाले की आपण नको, जरा वाढदिवस आहे की लग्नाचा, आपण थोडं पुढे ढकलू. म्हणून त्यांनी ते 13 जूनला निघायचं ठरवलं. 11 जूनला आमच्या बरोबर त्यांनी लग्नाचा वाढदिवस आई वडिलांनी साजरा केला. बर. आणि 13 जूनला ते उत्तराखंडला निघाले होते. मग बर. आणि 13 जून 2013ला मी सोडून आलो एअरपोर्टला. मी त्यांना एअरपोर्टला सोडून आलो. तिथून त्यांनी दिल्लीपर्यंतची फ्लाईट होती. दिल्लीवरून मग ते बाय ट्रेन उत्तराखंड गेले होते. गंगोत्री, यमुनोत्री झालं आणि केदारनाथ, बद्रीनाथ राहिलं होतं. वातावरण हे सगळं झालं होतं त्यावेळेला. त्या ह्याच्यामध्ये खूप सारं मग पाऊस पडला, ढगफुटी सदृश पाऊस झाला. आणि ते वरती तळ होतं. ते कुठे? केदारनाथ मध्ये. त्यावेळेला केदारनाथ मध्ये होते. आदल्या दिवशी रात्री माझा त्यांचा फोन झाला. बर. की बाबा काय चाललंय, जेवलात का, झोपलात का? रात्री 9:30 वाजता आमचं बोलणं झालं. आणि ते जेवलं, झोपले, म्हणे आम्ही केदारनाथ मध्येच राहिलो आता, आणि उद्या सकाळी दर्शन घेऊन निघणार आहोत. तो फोन झाला आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी तसं काही फोन नाही झाला, कारण की दिवसभर फिरायचं आणि संध्याकाळचा फोन व्हायचा. बरोबर. त्यामुळे मीही काही फोन केला नाही. मला तिकडे पाऊस पडल्याला लगेच न्यूजवर काही आलं नव्हतं. संध्याकाळी तेव्हा न्यूजवर यायला लागलं की केदारनाथ मध्ये मोठा पाऊस झालेला आहे, ढगफुटी सदृश वगैरे पाऊस झालेला आहे. आणि मी म्हटलं ठीक आहे, पाऊस झालेला असेल, थोडस झालेलं असेल. मला त्याचं कल्पना नव्हती किती मोठं आहे हे, तर कल्पना नव्हती. मी जास्त काही डोक्यावरती घेतलं नाही, कारण की ही सकाळी निघणार होती 6-7 वाजता, म्हणून मी काही जास्त मनावर घेतलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, ती आली असतील परत निघून खाली पुढं परत. पण नंतर मला संध्याकाळी फोन लावतोय, फोन काही लागेना कोणाचा यांचा. मग त्यानंतर मग चिंतित झालो. एक दिवस थांबलो, दुसऱ्या दिवशी लावतोय, दुसऱ्या दिवशी लागेना. तो प्रलय मोठाच दाखवता. त्यानंतर मग मी तिथे त्यांचं ते टूर ऑर्गनायझर होता, त्याला फोन लावला. त्याचा फोन तिथं काही
यंत्रणा चालतात, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडरचं तिथे चालतात, काही नाही चालत. तर ते त्यांचाच लागला फोन. ते म्हणाले अहो आम्ही अडकलो आहोत आणि आमच्यातले काही जण, आम्ही पुढे काही जण आहोत आणि मागे काही जण आहोत, मग तुमच्या बरोबर काही जण आहेत, त्यात कोण कोण आहे म्हणलं. मग ते म्हणलं ते बाकीचे नावं सांगितले, आमची काही नावं नव्हती 2. मी म्हणलं का नव्हती. मग त्यांनी सांगितलं की अहो मी त्यांना चला म्हणालो आई वडिलांना, पण ते म्हणाले की जरा आईची तब्येत जरा नाजूक, म्हणजे ताप वगैरे भरलाय, त्यामुळे ते वडील म्हणाले की आम्ही जरा इथं थांबतो आणि मग आम्ही येतो. ते रामबाडा म्हणून एक ठिकाण होतं तिथं ते थांबले होते. पण त्यानंतर पुढे आले आणि त्यानंतर ते सगळं, नंतर असं कळालं की रामबाडा हे ठिकाणच वाहून गेले पूर्ण, गावच्या गावात अख्खं. पण आता हे सगळं म्हणजे माझं खरं सांगायचं सर तुम्हाला, हे सगळं स्टोरी आहे खरं, पण ही ट्रॅजिक आहे सगळी पुढे. त्याचं कारण असं की म्हणजे माझ्याकडं म्हणजे आई वडील आहेत का नाहीत का, हे एकचही उत्तर नाही आहे. कारण की हे सगळं झाल्यानंतर मी त्या इथं जवळजवळ मी 4-4.5 महिने तिथंच होतो त्यांच्या शोधात, उत्तराखंडमध्ये. बर. आणि त्याचं कारण असं की 24 जूनला खाली ऋषिकेशमध्ये ते हे आहे बस स्टँड आहे, तिथं थांबलेलो असायचो मी. रात्रंदिवस तिथंच बस स्टॉपवरच आपलं झोपायचं, खायचं प्यायचं असं. कारण की आम्ही 2 जण होतो आणि त्या ह्याच्यामध्ये मी आणि माझा भाऊ होता. कारण की सगळीकडे शोधायची, एवढ्या गर्दीत लाखो माणसं होती, त्या ह्याच्यामध्ये ते शक्य नव्हतं. पण त्या ह्याच्यामध्ये मग 2 जण शोधायचं, तू इकडं शोध मी इकडे शोधतो, असं झालं होतं. आणि त्यात 24 जूनला त्यात तिथे अनाउन्समेंट करत होते, तिथून वर जाऊ देत नव्हते. 350 किलोमीटर रोड बंद होता केदारनाथ पर्यंत. पण त्या ह्याच्यामध्ये मग त्यांनी पूर्ण रोड बंद करून त्यांनी म्हणाले की हे काही वरती जाणं शक्य नाही तुम्हाला, त्यामुळे जे काय आहे ते खाली तुम्ही थांबा. तर तिथं 24 जूनला अनाउन्समेंट झाली की बाबा जनाबाई आणि नारायण, आता तुम्ही आर्मीत आहात किंवा सेवा केली आहे देशाची, त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे मिलिटरी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये आडनाव सहसा लिहिलं जात नाही. नारायण के आणि जनाबाई नारायण असं नाव लिहिलं जातं बऱ्याचदा रेस्क्यू ऑपरेशनच्या नावामध्ये. तर ते त्यांनी धडधडीत खाली अनाऊन्स केलं रेस्क्यू ऑपरेशन मध्ये. त्याच्यानंतर मी काय केलं, अनाऊन्स केलं की हे रेस्क्यू कॅम्प मध्ये आहेत. बर. तर मग आता ते अनाऊन्स केल्यानंतर मग माझे काही सोर्सेस होते, मग आपले तिथले डीएम असतील महाराष्ट्रातलेच होते, जावळकर साहेब होते. त्यांना फोन केला, त्यांनी मला म्हणाले अरे अमोल तुला झालं का, तुला आता चिंता मिटली ना तुझी. म्हटलं हो सर थँक्यू, धन्यवाद म्हटलं, तुमचे आभार आहेत ते. आणि त्यानंतर माझे काही बायकोच्या रिलेशन मधले काही होते, त्यांनी ते रेस्क्यू ऑपरेशन मध्ये होते, हेलिकॉप्टर सर्व्हिस मध्ये. त्या ह्याच्यात त्यांनी मला सांगितलं की बाबा नाही मी त्यांनी रेस्क्यू कॅम्प मध्ये त्यांना आणून ठेवलेला आहे. आपले एबीपी माझा जे कौस्तुभ फलटणकर होते त्यांनी सांगितलं मला की बाबा नाही तुमच्या आई वडिलांची नावं रेस्क्यू लिस्ट मध्ये आहेत, ते रेस्क्यू कॅम्प मध्ये आहेत. त्याच्यानंतर मी खाली काही जण जे रेस्क्यू होऊन आले होते त्यांच्याबरोबर किंवा महाराष्ट्रातले जे कोण होते ते महाराष्ट्राचं बूथ होतं तिथं येऊन भेटायचे सगळेजण. आणि त्यावेळेला आपले डिझास्टर मॅनेजमेंट आपल्या महाराष्ट्राकडून सुरेश धस साहेब तिथे होते. बरोबर. ते सगळं आपलं सगळं बघत होते. हो ते त्यावेळेला तिथं आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना ते मदत करत होते. तिथे कोण कोण आहे, कोणाकोणाला काय काय लागतंय हे सगळं मदत ते करत होते. त्यावेळेला त्यांनी चांगली मदत मला केली. त्यावेळेला जे काही लागत होतं ते मला तिथं विचारायचे, कारण की रोज दिवसभर तेही बसून असायचे. तर तिथं ते एक नागपूरचे लेडी होत्या, त्या आल्या आणि त्या म्हणाल्या, मी त्यांना विचारलं की हे तुम्ही ह्यांना बघितलं का. आता आपुलकी आई वडील मी सगळ्यांना विचारतच होतो की बाबा ह्यांना बघितलं का, त्यांना बघितलं का. अक्षरशः फोटो घेऊन फिरत होतो आम्ही त्यावेळेला. बरोबर. कुणी ह्यांना जर का बघितलं असेल तर ते येईल बाबा, पळत येईल, आपल्याला सांगेल असं. तर त्या ह्याच्यामध्ये मग त्यांना मी विचारलं ताई तुम्ही यांना बघितलं का. अरे हे दळवी काका काकू आहेत, आमच्या बरोबरच होते, चालत होते. मग हे कुठं आहे, ते आहेत म्हणे रेस्क्यू कॅम्प मध्ये होते म्हणे. त्यानंतर मी वेगळे आले आणि ते तिथं थांबलेले होते. पण हा रेस्क्यू कॅम्प जो होता हा सगळा डिझास्टर झाल्यानंतरचा आर्मीने जो रेस्क्यू कॅम्प केला होता त्या कॅम्प मधली घटना सांगतोय मी तुम्हाला. त्या होत्या म्हणलं तिथं. त्या तिथं होत्या.
बरं, हे एक नाही दोन नाही, मी तुम्हाला 4 हे सांगितले, बरोबर. रिसोर्सेस सांगितले की ज्यांच्याकडून मला ही माहिती मिळाली. पण नंतर आठवडा झाला, 2 आठवडे झाले, महिना झाला, तिथंच थांबला होता मी तुम्ही? तिथंच होतो. बर. मला आले काही नाहीत? काहीच मिळेना, मला कोणी तिथं पत्ताच लागेना. कमिशनर ऑफिसला पूर्ण ही सगळी माहिती दिली तिथं, मी त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर मला कमिशनरांनी तिथल्या तेवढी एक मदत केली. ते म्हणाले तू मिसिंगची कंप्लेंट देऊन ठेव, आम्हाला जर का काही तपास लागला तर नक्की देतो. कारण की ऍट द सेम टाइम हे ऑन डॉक्युमेंट लिस्टला नावं आहेत ना त्यांची, बरोबर. त्यांना हे पण डिनाय करता येत नव्हतं. होय. तर त्याच्यामुळे हे त्यांनी मिसिंगची कंप्लेंट देऊन ठेवायला लावली. मी 4-4.5 महिने, मी 24 ऑक्टोबर पर्यंत तिथं होतो. 24 ऑक्टोबर 2013 पर्यंत मी तिथंच होतो. मी शोधतोय रस्ते, कुठं गाव म्हणा, कुठं आश्रम म्हणा, हे आम्ही बरंचसं शोधलं. तर ते काही मिळालं नाही, कारण की तिथं खूप साऱ्या विचित्र पद्धतीने लोकांना धक्का, मानसिक धक्का बसलेला होता, कोणाला शारीरिक लागलेलं होतं. खूप म्हणजे लोक खूप विचित्र परिस्थितीतून आली होती ना. प्रवासी लोक होते तिथले तर नव्हते हे सगळे. त्यांनी हे सगळं पहिल्यांदा बघितलं आणि ते सगळे घाबरलेल्या, बेदरलेल्या परिस्थितीत होती ही सगळी लोक. त्याच्यामुळे त्यांना ते सहन झालं नाही, खूप घाबरलेली होती. असे अनेक इन्सिडेंट्स आहेत जे मी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढे वाईट मानसिक परिस्थितीत होते. मी त्या लोकांना भेटलो तिथं, म्हणजे मलाच काटा आला त्यावेळेला. मी त्यावेळेला, आणि खूप विचित्र परिस्थिती होती. म्हणजे ज्यांचं सरकारी हॉस्पिटल होतं तिथं अशा बॉडी असायच्या आणि मला रोज जाऊन आम्हाला ते शोधायला लागायचं. डेड बॉडी पण बघायची? हा, म्हणजे आपली कोण आहे का तिथं. आता आपलं कोण आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला सगळं शोधायला लागतात ना. आणि मग ते शोधायला कसं लागायचं, पाण्यात असलेल्या होत्या, त्यामुळे त्या ज्या वेळेला तुम्हाला त्या तिथं आहेत त्यामुळे त्या सगळ्या पांढऱ्या असतात, दुसऱ्या फुगलेल्या असतात. त्याच्यामुळे आपल्या माणसांचे अंगावरचे काही तुम्हाला जे काही ठळक खुणा आहेत, कानातले दागिने किंवा अंगात घातलेले दागिने जे होते, त्याच्यावरून काय ओळखता येत असेल तर ते ओळखायचे. आणि ते खूप ते विचित्र परिस्थिती होती ती. 23 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला काही सापडलंच नाही, सापडलं नाही मला, काही सोर्स नाही मिळाला. मी खूप शोधलं तिथे. तिथून परत तुम्ही निघूनच आला? मग मी हताश झालो. मला हताश झालो म्हणण्यापेक्षा मला लिटरली त्या कमिशनरांनी मला काउन्सिलिंग केलं. ते म्हणाले की तू मिसिंगची कंप्लेंट दे, तू परत जा, आम्ही आहोत इथे, आम्ही शोधतो, आमचे रेस्क्यू ऑपरेशन चालूच राहणार आहेत, तू किती दिवस थांबणार आहेस इथे? 4 महिने तुम्ही थांबला? 4 महिने तिथे थांबलो. काय करणार ना, आई वडील सापडले नाहीत ना? नाही सापडले ते. पण शेवटचा दिवस काय होता सर 23 ऑक्टोबरचा तुमचा? मी खरं सांगू सर, मी तिथे एकटा माणूस होतो आणि वडिलांचा जनसंपर्क इकडचा आणि त्यांची मित्रमंडळी इकडची सगळेजण मला फोन करायचे, काय झालं काय झालं. आता माझ्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. माझी अशी परिस्थिती होती, उत्तर काय देऊ? नाहीच म्हणता येत नव्हतं आणि आई म्हणता पण म्हणता येत नव्हतं. माझी अशी परिस्थिती होती. मग मी शेवटचे 4 दिवस मी खोलीत शांत बसून होतो. स्वतःला आधी तयार केलं की आपल्याला काय करायचं जाऊन. आता घर तर उघड्यावरच आलं होतं. आम्ही तिघही भाऊ बहीण, माझं वय वर्ष 30 होतं, ते सगळेच उघड्यावर आलो होतं आम्ही. आता करायचं काय, तोंड कशी द्यायची, काय कसं करायचं, माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना कसं सांभाळायचं, घर कसं उभं करायचं, परत अनेक गोष्टी डोक्यात होत्या. वडिलांची लोक मित्रमंडळी जी घरी येत आहेत त्यांना काय सांगायचं. बरं, सांगायचं तर खरंच सांगायचं, खोटं तर सांगता येत नाही. मग काय द्यायची, काय उत्तर. अनेकांच्या भावना आहेत ना, प्रत्येकाच्या. मित्र म्हणून आहेत, कोणी आजोबा म्हणून असतील, बरोबर, कोणी चुलते म्हणून होते, कोणी अनेक अशी नाती होती त्यांच्यापाशी जोडलेली. त्या प्रत्येक नात्याला उत्तर मला द्यायचं होतं ना. 24 ऑक्टोबरला मी तिथून निघालो, 23 ऑक्टोबर पर्यंत तिथे होतो. 24 ऑक्टोबरला मी पुण्यात पोहोचलो आणि मग थोडस घर सांभाळायला सुरुवात केली. घरामध्ये आलो, मग लोक भेटायची, या सगळ्या गोष्टींना मग मी सांगितलं. म्हणजे भेटलेच नाहीत? म्हणजे तुमचे वडील ते नाही, मला आज तगायत नाही भेटलेले, पण त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन आजही चालू आहे. म्हणजे मी उत्तराखंड सरकारचं तेवढंही मी आभार मानतो. त्यांचं स्माईल म्हणून एक रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, अजून आजही चालू आहे. 1.5 वर्षापूर्वी मला फोन आलेला होता, त्यांनी ती विसरलेली नाही गोष्ट ही. आजही ते रेस्क्यू ऑपरेशन चालू ठेवलंय त्यांनी.
बरोबर जे कोण ह्या आपदामध्ये जे काही त्या संकटामध्ये जे काही तुम्ही सापडलेली होती, कुठं कोण आश्रमात कोण नीट झाले असेल मानसिकतेतून ह्याच्यातून त्याच्यातून, ते त्यांना घरच्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत, अजून सुद्धा आजही करतायत. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचं काम हे अजून सुद्धा चालू आहे, विसरलेलं नाही. नाही नाही क्या बात आहे. मला माझ्याकडे लेखी पुरावा आहे, माझ्याकडे लेखी त्यांचं पत्र आलं होतं, तुमच्या घरी आलेले आहेत का ते. क्या बात, क्या बात आहे. पण वडिलांनी तुमच्या बऱ्याच अशा काही लोकांना जॉब लावण्याचं सुद्धा कार्य केलं, हे खरं आहे का सर? हा केलं तसं, म्हणजे आता ते कसं, ते स्वतः एक स्पोर्ट्समन होते ना. हा. त्याने ते सरकारी नोकरीत, म्हणजे त्यांना पुणे महानगरपालिकेने एक खेळाडू म्हणून त्यांना घेतलं होतं स्वतःला. म्हणजे जॉब सर्व्हिस मध्ये होते, नोकरी केली त्यांनी? हो. पुणे महानगरपालिकेमध्ये ते स्वतः नोकरीला होते आणि खेळाडू म्हणूनच होते. मी सांगतोय काय की मी 86 पर्यंत ज्या कुस्त्या खेळल्या, या 86 मधल्या ज्या कुस्त्या आहेत, ह्या काही कंत्राटी किंवा वैयक्तिक नव्हत्या, त्या महानगरपालिकेच्याच कुस्त्या होत्या ना. ओके ओके ओके. हे जे तुम्ही मेडल बघताय ना, हे पुणे महानगरपालिकेचेच आहेत. हे सगळे चारी. हा. अरे वा, अरे वा, अरे वा. ते महानगरपालिकेलाच मिळाले. म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जे काही स्पर्धा व्हायच्या, ह्या त्याच्यातच झालेल्या आहेत त्यांना. ते त्या सगळ्या गोष्टींमधूनच त्यांनी केलं. आणि मग ते एक खेळाडूला जो एक असतो ना की एक रिस्पेक्ट असतो प्रत्येक ठिकाणी, एक स्पोर्ट्समन असतो, तो त्यांना त्यावेळेला मिळायचा. ते हेच तर सगळ्यात महत्वाचं आहे हो खेळाडू. आणि त्याच ह्याच्यावरती मग ते कसं व्हायचं की एखाद्या कोणी चांगला खेळाडू आहे किंवा मग कोणी गरज आहे किंवा जो खेळतोय गरीब आहे, मग त्यांना मग अनेक जणांना मग ते ठीक आहे, मग तुला रोजगाराची संधी लागली पाहिजे ती. 10 ते 12 जणांना तर त्यांनी कामाला हो, बऱ्याच जणांना त्यांनी मग ते कामालाही लावलं. त्यांनी तसे लावले. हो, महानगरपालिकेमध्ये पैलवान, हे पैलवान करू शकतो. एक पैलवानाने मला सांगितलं किस्सा, साहेब की मुंबईला गेले होते, नोकरी नव्हती, 52 किलो वजन करायचा पैलवान, गरीब पैलवान, अंगावर फाटकी कापडे आणि मारुती माने दिसली मंत्रालयाजवळ. तिथे गेलं, त्या भाऊंच्या पाया पडला. अरे का आलायस तू? मला नोकरीसाठी आलोय, भाऊ जरा सांगा की इथं, म्हणून सांगितलं. चल म्हणले, हाताला धरलं आणि मंत्रालयात आत घेऊन गेलं. डायरेक्ट म्हणले, साहेब पोरग गरीबाचा आहे, खायला अन्न यायला लावा म्हणले. त्यांची एका शब्दावर नोकरी लावली आणि पाया पडलं घेऊन गेलं. आमच्या नारायण आप्पानी जेवढी कामाला लावली ना, कामाला लावणार त्यांना, कामाला लावून त्यांनाच जेवायला करायचं. पैसे तर सोडा, त्या माणसाने. मी हा प्रश्न ह्यासाठी विचारला नाही. आजची लोक कुठल्या दिशेने चाललेत ह्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे. मला माफ करा, मी कोणाचा अपमान करत नाही, पण ही लोकांची प्रवृत्ती कशी पाहिजे. आज हे जे आहेत हे कुस्तीसाठी काम करतात आणि ह्याच लोकांनी परवा जिजू अण्णाला 3.25 लाख रुपयाची मदत केली, बोलवून आणून याच ठिकाणी बसून. मग ही दानं सुद्धा करावी लागते. ही दानं धाडशी माणसाशिवाय होत नाही, आणि धाडशी माणूस असाच पैदा होत नाही, त्याच्या डीएनए मध्ये लागतं सर धाडस. नाही, ते कसं आहे, म्हणजे माझी भावना त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, म्हणजे माझी स्पष्ट भावना आहे. मला हे माहिती आहे की ही जी कोण मंडळी आहेत, ती मोठी मंडळी तर सोडा, मग आम्ही, माझे चुलत भाऊ सतीश दळवी असतील, निलेश दळवी असतील, संदीप दळवी असतील, बरोबर, दादा दळवी असतील, आम्ही सगळे मिळून आमचं कुटुंब याला प्रोत्साहन देत असतं. बरोबर आहे. आणि जे कोण नवीन खेळाडू आहेत किंवा हे आहेत जुने खेळाडू आहेत, यांना देत असतो, कारण की आम्हाला मिळालंच त्यातून. क्या बात आहे, क्या बात. कारण की आम्हाला जे मिळालेलं आहे, आमचे वडील कुठं ना कुठेतरी कुठल्या जत्रेत यात्रेत कुठेतरी खेळले असतील, लोकांनी प्रेम दिलं, पैसे दिले, त्यांनी दिलं, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. येस सर, येस सर. आणि ती इथपर्यंत आलो तर आमचंही काम आहे परत त्यांनाच द्यायचं. फार मोठी गोष्ट आहे साहेब. आता नवीन पिढीतले जे पैलवान आहेत यांच्याबद्दल तुम्ही तर व्यसनाधीनता जी वाढल्या पैलवानांच्या, म्हणजे काय वाढलंय, ड्रग्ज घेतात, इंजेक्शन घेतात, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे साहेब? थोडक्यात सांगा. भिजूया आपण, आज पाऊस चालू आहे, भिजून बोलूया, काय हरकत नाही. नाही, ह्याच्यात माझं एकच म्हणणं आहे, कष्टाला, म्हणजे आज जे झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी, मुलांनी कष्टाला प्राधान्य द्यावं. बरोबर, कष्टाला प्राधान्य द्यावं आणि थोडंसं पेशन्स ठेवायचा, आणि कुठंतरी त्याग राहिला पाहिजे, कष्टातून त्याग राहिला पाहिजे. त्याग जर का राहिला तुमचा, तर त्या कष्टाला किंमत राहते. बरोबर आहे. तुमच्या कष्टाला किंमत त्यागाशिवाय येणार नाहीये. बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टीतून आज जे काय आहे ते थोड्याशा वेळामध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट मिळायला पाहिजे, हे सगळं मिळायला पाहिजे, ह्याच्यातून ते
चुकीचं आहे खरं ते सगळं होणं. बरोबर आहे. आज पाऊस चालू आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हाईट हाऊसच्या पुढे आम्ही बसलेलो आहे. हे व्हाईट हाऊस पुण्यामध्ये आहे. हे कात्रज पासून फक्त हायवे पासून 800 मीटर अंतरावरती ऐश्वर्या व्यंकट हॉल म्हणून हे हॉल आहे. एका पैलवानाचा आहे, जे जुन्या काळातील नामांकित पैलवान, त्यांचं नाव आहे नारायण दळवी, आणि त्यांच्या या हॉलवर आलेलो आहे. आणि खरं म्हणजे त्यांच्या चिरंजीवांनी त्यांचा इतिहास सांगितला. रोमांचक असा इतिहास आहे आणि नवीन पिढीला फार मोठा ऊर्जा देणारा आहे. मी काही महाराष्ट्रातील मल्लांना एवढी विनंती एवढंच करेन की आपली जर आर्थिक परिस्थिती असेल तर आपले मित्र जे आहेत, मी अशीच एक विनंती केली होती यांना. मी विनंतीच केली होती ना तुम्हाला, का धमकी दिली होती फोन करून तुम्हाला किंवा तुम्ही द्यायला लागतं म्हणून धमकी दिली होती काय? नाही तुम्ही मला इथे येऊन देणार काय? ऑन रेकॉर्ड सांगतो. हा, मी ऑन रेकॉर्ड सांगतो. तो मागचा तर विषय सोडून द्या, पण मी ऑन रेकॉर्ड सांगतो की इथून पुढे ही मी सनगर सरांना विनंती आहे की जर कुठे माझ्या परीनं, माझ्या ऐपतीप्रमाणे जर कुठल्या कुस्तीगिराला, जुन्या पैलवानांना जर का पैशाची आर्थिक मदत लागत असेल तर माझा खारीचा वाटा तुमच्या ह्याच्यात नक्की राहील. धन्यवाद साहेब, धन्यवाद. खरंच महाराष्ट्रवासियांना सांगायचं, आज मी यांच्याजवळ येण्याचं कारण असं आहे की सुभेदार तालमीतल्या काही मंडळी एकत्र आली, आपल्या जुन्या मित्रांना ओळखलं, म्हणजे त्यांचे मुलगा आहे, परत त्यांचे साथीदार आहेत, त्या साथीदारांना ओळखलं. आता आम्ही परवा मुलाखत घेतलेली आहे, भरपूर पैलवान आहेत, तर ह्यांनी धाडस करून किंवा आपल्या मित्राला खारीचं वाटा मग मदत केली. तसंच आपल्या वेगवेगळ्या तालमीत पैलवान आहेत, जसं की काळाइमाम तालमीतले आमचे शंकर आष्टेकर पैलवान आहेत, त्यांना सुद्धा थोडी मदतीची गरज आहे. तर महाराष्ट्रवासियांना मी विनंती करेन किंवा त्याच्या मित्रांना विनंती करेन की आपण सुद्धा थोडी बहुत त्यांना मदत करूया. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतोय की मी काही जणांना माझ्या वयाच्या गोष्टीमुळं मी काही जणांना ओळखू शकत नाही. तुम्ही या कार्यात आहात, तुम्ही एक एक जुनी मनी माळ गुंफत चाललेला आहात. ह्या ह्याच्यामध्ये कुठला मनी गुंफताना तुम्हाला जर का आर्थिक तुटवडा, कुठं मदत लागत असेल, मी तो मग ती व्यक्ती माझ्या ओळखीची नसेलही कदाचित, पण माझी मदत नक्की राहील. मला अपेक्षा नाही त्या ह्याच्यातून काही कुठल्या गोष्टीची. हे झालं, हे फार तुमचे मोठेपण आहे आणि आनंद आहे. ही गोष्ट तुम्ही सांगता, ही फार मोठी गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. तर ही लोक फार मोठी आहेत ऍक्च्युली, पण हे मान्यवर आहे. पण महाराष्ट्रवासियांनी मी एवढंच सांगतो की जी माणसं देतात त्यांच्याकडे येतो, आणि ती येते ती मागं व्हाईट हाऊस आहे, तुम्ही बघा, ती येते म्हणायचं आणि देतात त्यांच्याकडे येतं. मी असं काही अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळं आपण पण आपल्या साथीदारांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया आणि चांगल्या पद्धतीने कुस्तीचा इतिहास सांगितला. यांच्या वडिलांचा इतिहास फार मोठा आहे. मी मोठमोठ्या पैलवानांच्याकडून ऐकले, म्हणजे अशोक काळभोर अण्णा असू द्यात किंवा गणपती आंधळकर असतात, त्यांच्याबरोबर खेळलेले मी फोटो सुद्धा बघितले. फार मोठी दादूमा पण होते, दादू मानवांच्या बरोबर सुद्धा त्यांची लढती झालेल्या आहेत. असे नामांकित पैलवान नारायण दळवी यांच्या लॉनवरती आलो, त्यांच्या चिरंजीवनी चांगल्या पद्धतीने मुलाखत दिली. त्यांचा अनेक चिरंजीव आहेत. निलेश दळवी म्हणून आहेत, ते त्यांचे दुसरे 2 नंबरचे चिरंजीव आहेत. स्वाती चव्हाण म्हणून त्यांची कन्या आहे, ज्या मॅरिड आहेत. तर अशी 3 मुलं त्यांना आहेत. त्यांचे भाऊ आहेत, ते पण चांगल्या पद्धतीने पैलवान होते. म्हणजे घरामध्ये कुस्तीचा वारसा असलेलं हे परिवार आहे. तर या दळवी परिवारांच्या जवळ आलो, चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती दिली. तर मी त्यांचा आभार मानतो साहेब. धन्यवाद. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. नमस्कार.